घरामधलं सगळं कंटाळवाणं काम म्हणजे किचनची डीप क्लिनिंग. किचनची डीप क्लिनिंग म्हटलं की आपल्याला छातीवर दबका आला किंवा कामाचा कंटाळा आला समजूनच घ्यायचं. तर अशा वेळी काय होतं ना, की माझ्यासोबतसुद्धा असंच व्हायचं. नवीन-नवीन मी जेव्हा किचनची क्लिनिंग करायला घ्यायची त्यावेळेस मी सणावारालाच किचनची डीप क्लिनिंग करायची किंवा अधूनमधून किचनची एकदा क्लीन करायची. कारण घरामध्ये छोटा मुलगा असला किंवा घरामध्ये एकटेच हाऊसवाईफ असेल तर या गोष्टी शक्य होत नाही. पण मग या गोष्टी शक्य करून दिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही छोट्या-छोट्या टिप्स घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुमचं रोजचं किचन स्वच्छ तर राहणारच आणि तुम्हाला डीप क्लिनिंग करण्याची गरजही पडणार नाही. त्या कोणत्या ना, तर ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायलाच पाहिजे. ह्या व्हिडिओची लिंक मी खालती दिलेली आहे. त्रिकोणी चिन्हावर जाऊन तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघू शकतात. यामध्ये तुम्हाला छोट्या बारीक-सारीक गोष्टी मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, मैत्रिणींना बाहेरून जाऊन आलं किंवा जॉबवरून जाऊन आलं की खूप कंटाळा येतो. स्वयंपाक झाला तरी कंटाळा येतो. मग काय करायचं ना, अशा छोट्या-छोट्या सवयी अंगाला लावून घ्यायच्या, ज्यामुळे आपल्या रोजच्या कामामध्ये त्या सवयी आपल्या फिट होतात आणि आपल्याला डीप क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज पडत नाही. आठवड्यातून किंवा रोजच्या अशा काही सवयी आहे ज्या मी स्वतः फॉलो करते आणि ज्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे. त्या तुम्हालाही सवय लावून घ्यायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटते, बाय.